वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पंचैतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयाधितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। गो माता की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। 2 मिनिट नामस्मरण करून सुरू करूया. हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. 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 हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा.
हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा 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 राधे गोविंदा राधे गोविंदा राधे गोविंदा गोपाल कृष्ण भगवान की जय शुकाचार्य भगवान की जन्माद्यस्य यतोऽन्वयाधितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। कालपासनं मोठ्या आनंदामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने आपण भगवंतांच्या कथा ऐकत आहोत. काल आपला पहिला दिवस झाला. त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे भागवताचं श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये काही बदल घडतात ते बघितलं. भागवत ऐकल्याने पुण्य मिळतं याच्यापेक्षा आधी पुण्य असेल तर भागवत ऐकायला मिळतं. काल आपण कार्यकारण भाव बघितला, ते कसं योग्य आहे ते पण बघितलं. त्यानंतर भागवताचं महत्त्व काय आहे याच्यासाठी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची कथा बघितली. ज्ञान वैराग्य वृद्ध झालेले असताना इकडे सनकादिकांनी नारदांना भागवत सांगितलं आणि हे दोघं तरुण झाले. भक्तीस सुतवतौ तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदंती. काल आपण बघितलं ते तरुण झाले. शौनकांनी प्रश्न केला की हे भागवत ऐकल्याने फक्त चांगल्यांचाच उद्धार होतो का जे अतिशय पापी आहेत त्यांचा सुद्धा उद्धार होतो. मग त्याच्या उत्तरामध्ये आपण अजून एक कथा बघितली, ते म्हणजे गोकर्ण आख्यान बघितलं. तो गोकर्ण कसा होता, ती धुंदुली कशी होती, त्या धुंदुलीचे काही विशेष असे विशेषण बघितली. ती कशी होती, स्ववाक्य स्थापिका, त्यानंतर कलहप्रिया, लोकवार्ता रता इत्यादी तिचे विशेषण बघितले. समाजामध्ये अनेक धुंदुली आज पण आहेत हे पण बघितलं. आपण काल धुंदुलीची कथा बघितली, पण तुम्हाला एक सांगतो की तो आत्मदेव असेल, ती धुंदुली असेल, तो धुंदुकारी असेल, ते गोकर्ण असेल, ते तुंगभद्रा नदी जी असेल, ते तळ जी असेल, ही कथा आहे ठीक आहे, पण या कथेच्या मागे
काहीतरी वेगळा अर्थ दडलेला आहे. प्रत्येक कथेच्या मागे काहीतरी पारमार्थिक अर्थ सुद्धा आहे. बघा, तो गोकर्ण, ती धुंदुली, धुंदुकारी, तो आत्मदेव सगळे आपणच आहेत. तर तुम्ही म्हणाल असं कसं बरं, पण ते सगळे आपणच आहेत. तो आत्मदेव म्हणजे आपण आहेत, जीव आहे. ती धुंदुली कोण आहे माहिती आहे का? त्या जीवाची जी पत्नी आहे त्याचं नाव आहे बुद्धी. हे धुंदुली म्हणजे बुद्धी आहे. गोकर्ण आणि धुंदुकारी म्हणजे हे आपलं मन आहे. बघा, माणसाला दोन मन असतात की नाही? एक चांगलं मन असतं आणि एक वाईट मन असतं. असतं ना? तुम्ही बघा, एक मन म्हणतं चला कथेला जाऊयात, लगेच दुसरं मन म्हणतं कशाला जावं, खूप गरमी आहे, त्याच्यापेक्षा घरीच कूलर लावून बसलेलं बरं. कथेला जाऊत म्हणणारं मन म्हणजे गोकर्ण आहे आणि घरीच कूलर लावून बसवत असं म्हणणारं मन म्हणजे धुंदुकारी आहे. धुंदुकारी म्हणजे सात्विक मन, गोकर्ण म्हणजे सात्विक मन आणि धुंदुकारी म्हणजे तामसी मन आहे. ते तुंगभद्रा ही जी नदी आहे ते कोण आहे? तुंगभद्रा म्हणजे आपलं शरीर आहे. याचं कारण असं आहे, तुंगभद्रा या शब्दाचा अर्थ काय? संस्कृतमध्ये तुंग म्हणजे अधिक आणि भद्रा याचा अर्थ कल्याण करणारं. तुंगभद्रा शब्दाचा अर्थ असा झाला अधिक कल्याण करणारं. आता शरीराला तुंगभद्रा मी का म्हणालो? याचं कारणच एवढं आहे की आपलं अधिक कल्याण करणारं हे आपलं शरीरच आहे. तुम्ही कधी काव्य वाचलेले आहेत का? त्याच्यामध्ये कालिदास असतील, बरेच आपल्याकडे माघ कवी होऊन गेले, भारवी कवी होऊन गेले, वेगवेगळे कवी आहेत. त्याच्यामध्ये कालिदासांचं जर आपण काव्य बघितलं, त्याच्यामध्ये सुद्धा रघुवंश मला फार आवडतो. त्यातल्या त्यात रघुवंशाचा 2रा आणि 5वा सर्ग जे आपल्याकडे प्रामुख्याने शिकवले जातात, तो दिलीप राजा गायीची सेवा कशी करतो, असो तो आपला विषय नाहीये. पण त्या कालिदासांनीच रचलेलं एक कुमार संभव नावाचं काव्य आहे. शंकर आणि पार्वतींचं चरित्र आहे. तर त्यामध्ये असं वर्णन आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्माचं साधन जर सगळ्यात पहिलं जर कुठलं असेल तर ते म्हणजे शरीर आहे. याचं कारण असं, शरीरच नसेल तर धर्म कार्य करता येतील का सांगा? येतील का? वारीला जायचंय, आता आषाढ महिना आता येणार, पंढरपूरला बरेच जण जातात वारीला. महाराष्ट्रामध्ये खूप मोठी वारी असते, आपल्याला माहिती आहे. त्या वारीला जाण्यासाठी शरीर चांगलं लागेल की नाही? परमार्थ करायचा आहे तुम्हाला. आता इथं कथेला बसायचंय, जर तुमचे कानच चांगले नसतील, तुम्हाला जर ऐकूच येत नसेल तर काय उपयोग आहे सांगा? म्हणून आपण म्हणतो बघा, शरीर चांगलं तर सगळं करता येईल, नाही तर सगळं आहे पण शरीर नाही चांगलं तर.
म्हणून आपलं अधिक कल्याण करणारं कोण असेल तर ते म्हणजे शरीर आहे. म्हणून जे तुंगभद्रा म्हणजे शरीर. त्या धुंदुकारीने 5 वेश्या घरात आणल्या होत्या. तर त्या 5 वेश्या कोण आहेत तर त्या 5 वेश्या म्हणजे हे 5 विषय आहेत. हे विषय काय करतात? विषय त्या जीवाला मारण्याचा प्रयत्न करतात. विषय त्या मनाला मारण्याचा प्रयत्न करतात. ते विषय आपल्याला चांगलं कार्य करू देत नाहीत. धुंदुकारी बिघडला कशामुळं? त्याने तो त्या वेश्येच्या आहारी गेला. म्हणजे मन जर विषयांकडे धावेल तर त्याला बंधनामध्ये पडावं लागेल, शेवटी तो अडकेल. मग या कथेतून आपल्याला काय शिकायचंय? भागवताच्या कथेच्या मागचा उद्देश काय आपण बघितला पाहिजे. व्यासांना हे सांगायचं का हो, एक होता राजा, त्याला 2 बायका होत्या, एक आवडते होते, एक नावडते होते, त्यांना काही मुलं होते, काही दिवस राज्य केलं आणि मरून गेले, हे सांगायचं का व्यासांना? नाही. उत्तानपाद नावाचा राजा होता, त्याला 2 पत्न्या होत्या, सुरुची आणि सुनीती. मग नेमकं सुरुची म्हणजे काय, सुनीती म्हणजे काय? राजाला सुरुचीच का आवडायची, सुनीती का आवडायची नाही, याच्या मागचा भाव वेगळा आहे. तो आपल्याला जसं जसं पुढे येईल ते आपण बघणार आहोत. पण कथेच्या मागचा सार घेता आला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काल 7 दिवसाचा विधी सांगितला भागवताला. म्हणून बघा तुम्ही, श्रीमद भागवत सप्ताह. सप्ताह म्हणजे काय? सप्त अह म्हणजे दिवस, 7 दिवस. त्या सप्ताहाला एक विशेष महत्व आहे, ते 7 दिवसांना. काल मी तुम्हाला सप्ताह विधी सांगितला. 7 दिवसामध्ये आपण काय काय खायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं की जवळपास पूर्ण उपवास करावा, पण ते नियम काही पाळणं होत नाहीत. म्हणून मग दूध, आणि ते पण नाहीत तर मग फळावर तुम्ही जीवननिर्वाह करा. म्हणजे ते पण जमत नाही तर एक काम करा, एक वेळेस जेवा. म्हणजे ते पण जमत नाही मग 2 वेळेस जेवा. भोजनम सुकरम म्हणणे, पंचपक्वान्नाचं जेवा, फक्त म्हणे कथेमध्ये विघ्न येतील असं खाऊ नका. सात्विक, राजस, तामस 3 प्रकारचे अन्न आहेत. भगवंतांनी गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये सात्विक अन्न कोणतं, राजस कोणतं, तामस कोणतं सगळं वर्णन केलंय. मी त्याच्यामध्ये आता घुसणार नाही. थोडक्यामध्ये सात्विक अन्नाचा स्वीकार करावा. कथेमध्ये बसावं कसं ते बघितलं. बघा, ऐकावं कसं हे पण सांगणं फार महत्वाचं आहे. नाहीतर बऱ्याच जणांनी खूप कथा ऐकलेल्या आहेत पण जीवनामध्ये बदल अजिबात घडला नाही. एक शेठजी होते, त्यांचा असा नियम होता, एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये एक गुरुजी अखंड कथा सांगायचे दररोज 1 तास. त्यांनी नियम केला होता, गावाच्या बाहेर जायचंच नाही, अखंड कथा ते सांगायचे. त्यांचा एक असा श्रोता होता, एक सावकार होता, तो मात्र दररोज यायचा कथा ऐकायला. जवळपास 12 वर्ष त्यांनी सलग कथा ऐकली. किती वर्ष? 12. एके दिवशी नेमकं त्याला बाहेर गावी जायचं होतं. तो म्हणाला, मला गुरुजी बाहेर जायचंय उद्या, मग मी आता कसं करू, माझा नियम आहे दररोज कथा ऐकायचा. त्या गुरुजींनी सांगितलं, एक काम कर, तू
उद्याचा दिवस तुझ्या मुलाला पाठव ऐकायला, कारण आत्मा वै पुत्र नामासी. तू म्हणजे मुलगाच, येऊ दे मुलाला, काही फरक नाही तुमच्यामध्ये. त्याने विचार केला. म्हणे महाराज गुरुजी, मी माझ्या मुलाला पाठवेल कथेला, पण त्याने जर कथा ऐकून जर त्याला वैराग्य प्राप्त झालं तर मग कसं होईल त्याचं शिक्षण वगैरे. त्या गुरुजींनी सांगितलं 12 वर्ष झाले तू सुधारला नाहीस, तुझं पोरग एका दिवसात काय सुधारणार आहे म्हणले. येऊ दे त्याला, काही होत नाही. म्हणून कथा ऐकावी कशी. काल आपण बघितलं गोकर्णाने सगळ्यांना कथा सांगितली, पण विमान फक्त धुंदुकारीसाठी आलं. का बरं? ऐकण्याचे काही नियम पाळले तरच त्याचं फळ मिळतं. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चला मतिः एवमादिकृतञ्चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम. कथा ऐकत असताना तसे तर श्रोत्याचे आणि वक्त्याचे 14 लक्षण आहेत. श्रोता हा बघा, काही श्रोते हे म्हणे कापूर माहिती आहे ना तुम्हाला, आपण सकाळी आरती केली आज, नंतर कापूर लावला, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. तर काही श्रोते हे त्या कापरासारखे असतात. काही श्रोते हे गौरीसारखे असतात. म्हणे गौरी माहिती आहे ना, ते शेणा वाळवतात आणि ते हो की नाही यज्ञामध्ये वगैरे आपण वापरतो, शुभा पण म्हणतात त्याला. तर काही श्रोते हे त्या गौरीसारखे असतात आणि काही श्रोते हे शेणासारखे असतात. म्हणजे काय? कापरासारखे श्रोते, याचा अर्थ काय? कापुराला अग्नीचा स्पर्श झाला. आता मला सांगा, अग्नी प्रज्वलित होण्यासाठी किती वेळ लागतो? लगेच तत्क्षणी पेटतं की नाही ते? तसे काही श्रोते असे असतात, म्हणे सिद्धांत सांगितल्या त्यांच्या लक्षात येतं, हा हे आहे, जे कापरासारखे लगेच लक्षात येणार. काही श्रोते असे असतात शुभा गौरी सारखे. आता गौरीला काडी लावली ते लगेच प्रज्वलित होते का हो? नाही ना होत, थोडा वेळ लागतो. थोड्या वेळाने पण प्रज्वलित होते. तसे काही असतात पहिल्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या चौथ्या तरी दिवशी कळतं, हा भागवत चालू आहे. आणि काही श्रोते मात्र शेणासारखे असतात. शेणाला काडी लावा बरं, शेण तर प्रज्वलित होतच नाही, पण त्या काडीला सुद्धा शांत केल्याशिवाय ते राहत नाही. तसे काही श्रोते कितीही सिद्धांत सांगा, कशीही सांगा, काहीही करा, त्यांच्यावर तर परिणाम होतच नाही, पण जे कथा ऐकतात त्यांना ते ऐकू देत नाहीत. मग आता आपण कापूर मधले आहेत का गौरी मधले आहेत का शेणामधले आहेत? मी तर म्हणेन आपण कापूर मधलेच आहेत. हो ना, कारण सांगितल्या तुमच्या तोंडावर दिसतं ना लगेच की बाबा ह्यांना कळालंय, लगेच ओळखू येतं. काही श्रोते त्यांना हसायचं सांगा, हसत नाहीत, रडायचं सांगा, रडत नाहीत, काही नाही, फक्त असं बघत बसतात. मग शेवटी त्या वक्त्याला वाटतं काय आपण बरोबर सांगतोय का, नेमकं काय काय होतंय काय? हसणं नाही, बघणं काहीच नाही. तसं नाही.
काल मी तुम्हाला हे 14 लक्षण सांगणार होतो, पण काल 8 वाजले होते म्हणून, पण आज सांगतो. पहिलं लक्षण त्यांनी सांगितलंय वक्तुः भक्तः. श्रोत्याचे 14 लक्षण. कुठले कुठले? भक्तो वक्तुरगर्वित श्रुतिरुचिः चांचल्यहीनः पटुः प्रश्नज्ञश्च बहुश्रुतोऽप्यनलसो निद्रोज्झिताक्षसुधीः दाता त्यक्तकथान्तरशुचिवपुर्दम्भोज्झितः सर्वथा श्रोतुः पुंस इमे 14 गुणाः सद्भिर्निरुक्ताः स्फुटाः. हे 14 लक्षण आहेत. पहिलं लक्षण वक्तुः भक्तः, म्हणजे वक्ता जो सांगेल त्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास पाहिजे. वक्त्याची तो निंदा करणारा नाही पाहिजे, असं वर्णन आहे बरं. शिवपुराणात एक श्लोक येतो की जो वक्त्याची निंदा करेल, बघा बरं काय सांगितलंय, वक्त्याची जो निंदा करेल म्हणे पुढचा जन्म त्याला कुत्र्याचा मिळतो. हे मी सांगत नाहीये बरं, तुम्हाला मी अध्याय क्रमांकासहित सांगतो. शिवपुराणामध्ये स्पष्ट लिहिलंय, ये निंदन्ति च वक्तारम कथांचेमां सुपावनीम भवन्ति शुनका भुक्त्वा दुःखम जन्मशतं हिते. भवन्ति शुनका, शुनका म्हणजे कुत्र. दोघांना नावं ठेवले तर वक्तारम सुपावनीम कथाम, कथेला आणि वक्त्याला नावं ठेवले तर. मग आता इंदोरमध्ये कुत्रे आहेत का इथं कुठं बाहेर? पुष्कळ आहेत. हे कुत्रे कोण होते माहिती आहे? मागच्या जन्मात वक्त्याची निंदा केलेले कुत्रे होते हे सगळे कुत्रे झालेत. त्यामुळं वक्त्याची निंदा करू नये. त्यानंतर विनाकारण कथेमध्ये विघ्न आणू नये. बऱ्याच जणांना सवय असते, एवढा सुंदर कार्यक्रम कसा चालू आहे, काहीच कसं विघ्न आलं नाही अजून, काहीतरी झालं पाहिजे. मग जाता जाता वायर, त्या माईकचं वायर तरी तोडायचं, बघू कशी कथा करतात. बऱ्याच जणांना सवय असते. तरी इथं एक बरं आहे, आता एक खुर्च्यावर बसलेत सगळेजण. काही काही जणांना अशी चटई टाकलेल्या असतात बघा, सतरंजी चटई, तर बसल्या जागी ते सतरंजीचे चटईचे ते धागे काढत बसतात. हा असं म्हणूनच खुर्च्या ठेवल्यात. ते धागे काढत बसतात, म्हणजे उठेपर्यंत ते सतरंजी चटई रिकामी होती, पूर्ण मोकळी. विनाकारण इतरांना, आयोजकांना त्रास होईल असं आपण वागू नये. त्यानंतर कथेतून मधूनच उठून जाऊ नये. हां, जर काम आलं तर उठून जावं, पण विनाकारण उठून जाऊ नये. आता मला सांगा, इथं आमचे आता माईकवाले आहेत, आमचे काका आहेत. समजा माईक जर बंद पडला, महाराजांनी सांगितले कथेत एकदा बसलं की उठू नये, ते माईकला काय व्हायचं ते होऊ द्या, आता मी काही उठणार नाही. तिथं तसं म्हणलं तर चालेल का? नाही. अचानक काही काम आलं, उठावं लागतं, पण काही कारण नसताना विनाकारण उठून जाऊ नये. त्याच्यानंतर खात खात कथा ऐकू नये. वक्त्यापेक्षा उंच आसनावर बसू नये. वक्त्याला कथा ऐकताना सुरुवातीला जागेवरनच का होईना पण नमस्कार केल्याशिवाय कथा ऐकू नये. 7 दिवस वक्ता हा सामान्य नसून आपण त्यांना साक्षात व्यास मानावं. तो कुठलाही वक्ता असू द्यात, पण तो आपल्यासाठी व्यास आहे.
त्यानंतर दुसरं एक विशेषण त्यांनी दिलंय, अगर्वितः. मला सगळंच येतं, मी का ऐकू कथा, असं नसलं पाहिजे. त्यानंतर श्रुती रुचीही. श्रुती रुची याचा अर्थ ऐकण्यामध्ये आवड पाहिजे, तर त्या कथेचं फल आहे. नाहीतर एक 25-30 वर्षाची मुलगी दररोज देवाला नवस करायची की आमच्या गावामध्ये कथा लागू दे, आमच्या गावामध्ये कथा लागू दे, आमच्या गावामध्ये कथा लागू दे. मी ते दररोज बघायचं. मला काय वाटलं एके दिवशी, काय धार्मिक आहे म्हणलं, एवढी तरुण मुलगी, काय धार्मिक आहे. तिला बोलवलं, तू एवढी धार्मिक आहेस, तुला एवढा परमार्थ आवडतो. तिने सांगितलं, कोण म्हणलं मला परमार्थ आवडतो. मग तू दररोज प्रार्थना करतेस ना की गावामध्ये कथा आमची लागावी वगैरे. ती म्हणे काय कथा ऐकण्यासाठी वगैरे काही नाही म्हणे, कमीत कमी 3 तास तरी का होईना 7 दिवस माझी सासू घराच्या बाहेर पडेल म्हणले कथा ऐकायला. घराच्या बाहेरच जात नाही कुठं. तसं नाही. श्रुती रुची ही. अजून एक सांगितलंय, चांचल्यहीन. मनामध्ये चंचलता नसली पाहिजे. जर मनामध्ये चंचलता असेल तर कथा ऐकायला होत नाही. तुम्ही बघा, असं समजा आता सगळेच घरचे आलेत, घराला कुलूप लावून आलेत, असं एक धरा. कथा सुरू झाली, एक 5 मिनिटांनी त्या माणसाची चुळबुळ सुरू झाली. इकडं बघ तिकडं बघ, हा हे कर ते कर. त्याला विचारलं, बाबा काय झालं तुला, तू एवढं का चुळबुळ करतोयस. काय सांगावं महाराज, आमच्या घरचे सगळेच कथेला आलेत आणि ते घरी कुलूप लावून आलो की नाही ते लक्षातच नाही माझ्या. चुळबुळ सुरू. म्हणलं वा कुठं आहे घर, अगदी 5 मिनिटावर आहे. म्हणलं जाऊन बघून ये, मग तुला चांगलं ऐकता येईल. तो गेला, बघून आला, बसला. पुन्हा एक 10 मिनिटांनी पुन्हा चुळबुळ सुरू झाली. म्हणलं आता काय झालं. नाही महाराज, ते मी कुलूप लावलं की नाही ते तर बघितलो, पण ते ओढून बघायचं राहिलं. म्हणलं ओढून बघितलं नाही. मी म्हणलं एक काम कर, पुन्हा घरी जा, बघून ये, तुला ऐकता येईल चांगलं. पुन्हा घरी गेला, ओढून बघितलं, पुन्हा आला. आल्यानंतर 15 मिनिटांनी पुन्हा चुळबुळ. म्हणलं आता काय झालं. नाही महाराज, ते कुलूप पण लावलं, ओढून पण बघितलं, पण ते कढी लावून कुलूप लावलं का तसंच कुलूप लावलं बघायचं राहिलं. म्हणलं त्याच्यामध्ये 8 वाजले, आरतीला आला, त्या भानगडीमध्ये येण जाण्या करण्यात. मला सांगा, असं जर असेल, चंचलता जर मनामध्ये असेल, तर कथा ऐकता येईल का. म्हणून एक एक विशेषण का दिले असतील त्याचा आपण विचार करा. चांचल्यहीन. त्याच्यानंतर पटुहू, त्याच्यामध्ये तो तरबेज पाहिजे ऐकण्यात. प्रश्नज्ञ. त्याला कधी कधी वक्त्याला प्रश्न पण विचारता आले पाहिजेत. नाहीतर एखादा वक्त्याचा सिद्धांत पटला नाही, ठीक आहे, त्याला तुम्ही एकदम कथेमध्ये विचारू नका, कारण मग ते थोडं हे होईल, भंग होईल कथेचा. पण कथा झाल्यानंतर तरी आपण त्यांना विचारलं पाहिजे की महाराज, गुरुजी, तुम्ही असं असं सांगितलंय, पण आम्हाला काही पटलं नाही, ते आम्हाला समजून सांगा. विचारता आलं पाहिजे. प्रश्नज्ञ. अनलसहा. फार सुंदर सुंदर विशेषण आहेत. अनलसहा, आळस नसला पाहिजे. अजून एक फार महत्वाचं विशेषण आहे बरं, निद्रोज्झिताक्षः.
हा, त्याच्यात ते फार एक विशेषण बारकाईनं दिले बरं. निद्रोज्झिताक्ष म्हणजे अक्ष शब्द टाकलाय. म्हणजे माणसाने झोपेचा त्याग करू नका, माणसाच्या डोळ्यांनी झोपेचा त्याग केला पाहिजे. बरेच जण डोळे उघडे ठेवून झोपतात. इथं आहे का कोणी तसं सांगा? डोळे उघडे ठेवून झोपणार? निद्रोज्झिताक्ष हा झोपेचा त्याग केला पाहिजे, नाहीतर फार फजिती होते. मग झोपेचा त्याग केलं. माझी अशीच एकदा रामकथा चालू होती आणि समोरच एक आजी बसल्या होत्या. आता रामायण तुम्ही तसं ऐकलेलं असेल, या ठिकाणी अशी कथाच नसेल किती झाली नाही आता. सगळ्या कथा इथं झालेल्या आहेत. रामकथा आपण ऐकली आहे. रामायणामध्ये मला सांगा, सीता मातेला कोणी पळवून नेलं? रावणाने. सीता मातेचं हरण कोणी केलं? रावणाने. मी कथेत तो प्रसंग चालू होता की असं ते मारीचाला हरणाचं रूप ते सगळं झालं आणि रावण आला आणि रावणाने सीतेचं हरण केलं. झालं इथपर्यंत कथा आली. नेमकं हे वाक्य झालं, त्या समोरच्या आजीला लागली झोप. वाक्य काय झालं? रावणाने सीतेचं हरण केलं. तो झोपी गेला. तिला जी पुढे जाग आली ते एकदम सीता माता त्या अशोक वाटिकेत पोहोचल्यावरच आली. तिला वाटलं आता पुढे काय झालं असेल, पुढे काय झालं असेल. मी तर झोपले, मग आता कुणाला विचारावं? बर, ओळखीच्या व्यक्तींना जर विचारलं तर ते काय म्हणणार? काय बाई आहे बाबा, कथेत येते आणि कथेत येऊन झोपते. त्यांना तर विचारता येत नाही. मग आता ओळखीचं कोण नाही त्यांना विचारावं. मग ते इकडं तिकडं इकडं तिकडं फिरू लागली. पण ती आजी अशी होती, सगळं गाव तिला ओळखत होतं. काही काही लोक असतात बघा, त्याचं नाव घेतलं त्याला कोण ओळखत नाही. म्हणजे सगळ्या गावाने ओळखावं, फक्त चांगल्या ह्याच्याने ओळखावं. त्याला कोण ओळखत नाही, एवढे कुटाने करतो असं म्हणणारा नसून येतो. त्या आजीने आता काय करावं काय करावं, कोण ओळखीचं नाही. तिच्या असं लक्षात आलं की ते कथाकार जे महाराज आलेत त्यांचं तर राज्यच दुसरं आहे. ते बेलगाववरनं महाराष्ट्रातनं आलेत, आपण मध्य प्रदेशमध्ये आहेत. मग एक काम करूच, महाराजांनाच विचारलो बस कुठं राहतात महाराज. त्यांना काढली चौकशी. नरहर गुरु वैदिकाश्रम. आले, महाराज एक विचारायचंय. म्हटलं विचारा. ते काल तुम्ही जे सांगितलं की रावणाने सीतेचं हरण केलं, मग पुन्हा त्या हरणाची सीता केली की नाही? आता तिथं काय होतं, हरण या शब्दाचा अर्थ का पळवून नेली होती. तिने काय तिचं काय झालं, सीतेचं हरण केलं, हरणाची सीता झाली की नाही? आता ही जर पुढची कथा नीट तिने ऐकली असती, जर झोपली नसती तर तिची अशी फजिती झाली. म्हणून कथेमध्ये झोपू नये. निद्रोज्झिताक्ष. त्याच्यानंतर सुधी. सुधी धी म्हणजे बुद्धी. श्रोत्याची बुद्धी चांगली असावी. थोडक्यामध्ये त्याला काहीतरी कळणारं असावं. अहो आता आम्हाला कथा करताना एवढे अनुभव येतात. आता जसं आमचे सबनीस गुरुजी बसलेत ना इथं, तसेच एक जण असे अगदी समोर बसले
आणि सुरुवातीला एक सिद्धांत सांगितला मी, त्यांनी अशी मान हलवली. आता खरं सांगा, माणूस मान कधी हलवतो? विषय कळाल्यावर माणूस मान हलवतो. मला काय वाटलं, थोडा वेदांताचा सिद्धांत सांगितला, त्याने अशी एवढ्या जोरात मान हलवली, बहुतेक हा अभ्यासू व्यक्ती आहे. तुम्हाला सांगतो, मी सगळी कथा त्याच्याकडे बघून केली. का? हुशार आहे. बरं, आता चांगले श्रोते भेटले की वक्त्याला थोडा हुरूप येतो, त्याला मग सगळं सिद्धांत, मग त्याच्यामध्ये उगाच सांख्यशास्त्र काढलं, सांख्यांचा पुरुष असा आहे, ह्यांची प्रकृती अशी आहे, मग प्रकृतीचे स्वरूप काय, मग ते मूल प्रकृती वेगळी, त्याचे ते अष्ट, हे सगळं 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 त्याच्याकडे बघून सांगितलं. कथा झाली, सगळं झालं. कथा झाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी, पाया पडण्यासाठी आला तो माणूस. त्याला मी म्हणालो, काका तुम्हाला कथा छान कळालेली दिसली. तो असा माझ्याकडे बघू लागला. म्हणलं, काका कथा कळालेली दिसली. परत असाच बघू लागला टक लावून. दोनदा चारदा झालं. दुसरा माणूस आला. काय झालं गुरुजी? नाही, यांना म्हणालो कथा कळालेली दिसली, मान हलवत होते, काय बोलत नाहीत हे. महाराज ते काही बोलत नाहीत म्हणे, हे बहिरे आहेत म्हणले. नाही नाही, तुम्ही नाही हो. म्हणून तर म्हणलं तुमच्यासारखे एक समोर बसले होते, तुम्ही नाही. बहिरे आहेत म्हणे. म्हणलं मान हलवायचं नाही, त्यांना ते मान हलवायची सवय आहे म्हणे, समोर बसतात आणि मान हलवतात. मग असे श्रोते असू नयेत बरं. सुधी ही बघा बरं किती लक्षणं झाले. वक्तुः भक्तः अगर्वितः श्रुतिरुचिः चांचल्यहीनः पटुः प्रश्नज्ञश्च बहुश्रुतः अनलसः निद्रोज्झिताक्षः सुधीः 10 झाले. त्याच्यानंतर दाता, थोडक्यामध्ये दान धर्म करणारा असावा. 11 झाले. त्यक्त कथांतरः. त्यक्त कथांतरः म्हणजे कथेमध्ये एखाद्या वेळेस त्याला जर काही पटलं नाही तर त्याला त्याग पण करता आला पाहिजे. कसं असतं, राक्षसांची कथा येते. आता पुढे आपल्याला हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, कंस इत्यादिकांची कथा येणार आहे. मग आता त्या कथा कशासाठी येतात? माणसाने तसं वागू नये म्हणून येतात. पण भागवतात त्याची कथा आली, मी पण तसंच वागणार नाही. नाही, त्यक्त कथांतरः, त्याला कथेतला सार घेता आला पाहिजे. कथा नेमकी कशासाठी? बघा तुम्ही, सारग्राही असावा. म्हणून अजून एक असं वर्णन आहे की श्रोता हा हंसासारखा असावा. हंस काय करतो? निरक्षीर विवेकेतो हंसो हंसो बको बकः. नीर आणि क्षीर, पाणी आणि दूध जर एकत्र केलं आणि ते जर हंसासमोर ठेवलं तर हंस हा पाणी वेगळं करतो आणि काय करतो? फक्त त्यातलं दूध प्राशन करतो. इंदोरचं दूध कसं आहे हो? त्याच्यामध्ये पाणी टाकून देतात का तसंच देतात? काय? अच्छा, असं आहे. आमच्या नांदेडला, आमच्या लातूरला दुधात पाणी टाकत नाहीत. नाही नाही, जरी ऐकलं तरी त्यांना मान्य आहे ते. दुधात पाणी नाही, पाण्यात दूध. लातूरमध्ये जर हंस आले तर सगळ्या दूध डेऱ्या बंद पडणार. नीर क्षीर विवेकेतु हंसो हंसो बको बकः. मग हंसासारखा श्रोता असावा. म्हणजे काय? त्या
कथेमध्ये चांगलं पण चरित्र येतं, कथेमध्ये राक्षसांचं पण चरित्र येतं, असुरांचं पण येतं. त्याच्यातून घ्यायचं काय? 7 दिवस रामकथा ऐकली. एकाला विचारलं, का रे बाबा 7 दिवसामध्ये रामकथेतून काय घेतलं? त्यांनी सांगितलं, गुरुजी सोपं आहे, मी एकच घेतलं 7 दिवसातून. विनाकारण दुसऱ्यांच्या बायकोला पळवायचं नाही. पळवलं तर त्या रावणासारखा नाश होतो. नाही, हे चांगलं घेतलं त्यानं. काय, इतरांच्या स्त्रीला पळवू नये, चांगलं घेतलं रामकथेतून. योग्य आहे ते. म्हणलं छान, काही हरकत नाही बाबा, एवढं तरी घेतलं ना, दुसऱ्यांच्या बायकाला पळवायचं नाही. ठीक. दुसरा आला, तू 7 दिवसात काय शिकलास बाबा रामकथेतून? त्यांनी सांगितलं, काही नाही महाराज, सोपं आहे, मी एकच शिकलो, मेलो तरी चालेल पण दुसऱ्याची पळवून आणलेली बायको परत द्यायची नाही. बघा आहे. म्हणून त्यक्त कथांतरहा, म्हणून आपल्याला कथेतील सार घेता आला पाहिजे. श्रोतुः पुंस इमे चतुर्दश गुणा सद्भिर्निरुक्ता स्फुटाः. तुम्ही म्हणाल, महाराज सगळे तुम्ही श्रोत्याचेच लक्षणं सांगता, वक्ता कसा असावा? वक्त्याचे सुद्धा 14 लक्षणं सांगितलेत. वक्ता कसा असावा? वक्ता व्यास समासविद प्रियकतः प्रस्तावविक सत्यवाक संदेहच्छिद शेष शास्त्र कुशलो नाख्यान विच्छेदकृत अव्यंगो जनरंजको जिथसभो नाहंकृतो धार्मिकः संतोषीति चतुर्दशोत्तम गुणा वक्तुः प्रणीता इमे. हे 14 वक्त्याचे लक्षण आहेत. वक्ता कसा असावा? पहिलं लक्षण त्यांनी केलंय, वक्ता हा व्यास समासवित असावा. व्यास समासवित याचा अर्थ काय? वक्त्याला कथा ही व्यास पद्धतीनं पण करता आली पाहिजे आणि समास पद्धतीनं पण करता आली पाहिजे. वक्त्याला कथा 2 तास पण करता आली पाहिजे, 4 तास पण करता आली पाहिजे. आणि जर अधिक मासानिमित्त जर कोणी सांगितलं की इथंच 1 महिनाभर करा, तर त्याला महिनाभर सुद्धा कथा करता आली पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, कमी वेळ उरला ना, तुम्हाला सांगायचं सगळं, सोडायचं काहीच नाही, पण कमी वेळात. कथा सोडायची नाही, पण असा उल्लेख करायला पाहिजे की समोरच्यांनी म्हणलं नाही पाहिजे तुम्ही हे सोडलं. म्हणजे काय झालं, समास पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि दुसरं व्यास, समजा एखाद्या वेळेस अचानक काही झालं. आमच्याकडे एकदा घटना घडली अशी, एक आळंदीवरून महाराज बोलवले. फार मोठे महाराज आहेत, फार मोठे महाराज आहेत. त्या महाराजांच्या एका कीर्तनाची फीस, 2 तासाचं कीर्तन, 2 तासाची फीस 70,000. आमच्या एका यजमानाने आळंदीचा महाराज बोलवायचा. आळंदीचा महाराज म्हणलं बोलवा. आले, कीर्तन सुरू झालं. आमच्याकडे वारकरी कीर्तन जास्त होतात. त्यांना बोलवलं, सुरू झालं. शेवटी झालं असं, त्या यजमानाने सांगितलं त्या कीर्तनकारांना, महाराज थोडं आपल्या कीर्तनासाठी आमदार येणार आहेत आज, आणि काही कामानिमित्त एक अर्धा तास त्यांना वेळ लागणार आहे, थोडं अर्धा तास कीर्तन वाढवा. त्या महाराजांना घामच सुटला. का माहितीये, त्यांनी बरोबर 2 तासाचं पाठ करून आलेले होते म्हणे. अर्धा तास वाढवा म्हणलं, मग ते नंतर म्हणे एक काम करा, त्यांचे 2 तासाचं त्यांचं ते संपलं, कोटा संपला सांगायचा, हात वर करा म्हणे सगळ्यांनी, चला मी म्हणतो तसं भजन करा.
भजन केलं, अर्धा तास घातला, आमदार काही अजून आला नव्हता. महाराज ते म्हणे 15-20 मिनिटं वाढवा हो. अक्षरशः घामाघूम झालते महाराज. तसं असू नये. व्यास समासवित, त्याला थोडं वाढवता पण यावं आणि त्यांना थोडं कमी पण करता यावं. त्याच्यानंतर सांगितलं प्रियकथा हा, श्रोत्यांना वाईट वाटेल असं बोलू नये, प्रिय बोलावं. त्यांना आवडेल, त्यांना पटेल असं बोलावं. त्याच्यानंतर प्रस्ताववित, सत्यवाक, संदेहच्छिद. संदेहच्छिद म्हणजे एखाद्या वेळेस जर श्रोत्याने प्रश्न केला, एखादा काही विचारलं तर त्याला त्याचं लगेच उत्तर देता यावं. आत्ता मला वेळ नाही, नंतर देतो म्हणू नये, लगेच द्यावं. पुढे सांगितलं अशेष शास्त्र कुशलहा, म्हणजे भागवत कथा ठेवली याचा अर्थ त्याला फक्त भागवतच येईल असं नाही. त्याला रामायण पण करता यावं, त्याला शिवपुराण पण करता यावं, त्याला देवी भागवत पण करता यावं, त्याला गणेश पुराण पण करता यावं, त्याला सगळ्या पुराणांचं ज्ञान असावं. म्हणून आमच्या पुराणांच्या ज्या परीक्षा होतात ना, त्याला एक पुराण कधीच ठेवत नाहीत. ते जवळपास सगळे पुराण परीक्षेला असतात. एका वेळेस विष्णू पुराण, एका वेळेस कूर्म पुराण, एका वेळेस मग त्याच्यामध्ये वाल्मिकी रामायण ठेवतात. अशेष शास्त्र कुशल हा. त्याच्यानंतर नाख्यान विच्छेद कृत, आख्यान विच्छेद कृत न. बऱ्याच जणांना सवय असते, त्या प्रवचनाला विषय एक घेतला, थोडा विषय अवघड असेल, त्याच्यावर जर बोलता येत नसेल, थोडं गाडी दुसरीकडे न्यायची आणि पुन्हा म्हणायचं, सांगायचं सारखं खूप आहे पण वेळ नाही. म्हणजे तसं नसावं. अव्यंगो, अव्यंग याचा अर्थ वक्त्याला थोडक्यामध्ये शरीराला काही त्रास नसावा. नाहीतर कथा सुरू झाली, त्यांना जर काही झालं तर जितसभा. मला एक फार विशेषण आवडलं बरं, जनरंजक हा. वक्ता हा जनरंजक म्हणजे लोकांना मध्ये मध्ये थोडक्यामध्ये हसवणारा पण पाहिजे. मी वेदांत शास्त्र झालेलं आहे माझं, वेदांत शास्त्र झालेलं असताना मी साधे दृष्टांत का देऊ? समोरच्यांना कळू न कळू स्वाश्रयत्वेन अभिमत यावन्निष्ठ अत्यंताभाव प्रतियोगित्वम, असंच बोलणार. असं करून चालेल का? तसं नाही. तुम्ही कितीही शिकलेले असा, परंतु समोरचा श्रोता कसा आहे, त्यांना कसं रुचेल, त्यांना कसं पटेल, त्यांना कसं समजेल, याची जिम्मेदारी त्या वक्त्यावर आहे. म्हणून त्यांनी मध्ये मध्ये जर समोरच्यांना काही वाटत असेल, बाबा बोर होते वाटलं ना, एखादा विनोद घ्या. फक्त एक आहे, त्या विनोदाला पण मर्यादा पाहिजे. नाही तर कुठलाही विनोद घ्यायचा समोरच्यांना हसवण्यासाठी असं नसू नये. त्या विनोदाला मर्यादा पाहिजे. थोडक्यात सांगू का, तुम्ही जेवायला बसल्यानंतर, तुम्हाला मी व्यवहारातलं उदाहरण देतो. जेवण्यासाठी बसल्यानंतर ताटामध्ये तुम्ही लोणचं घेता, चटणी घेता. ती चटणी तुम्ही भाजीसारखी खाता, पोळीला लावून का तोंडी लावता? तोंडी लावता ना. कथेमध्ये विनोद हा तोंडी लावण्यापुरता पाहिजे, बस, जास्त नाही. बोर झालं थोडं घ्या, हा बस. आणि एक शेवटचं विशेषण सांगितलंय, धार्मिक हा. वक्ता हा धार्मिक असावा. थोडक्यात सांगायचं जर झालं, 7 दिवस कथा आहे तोपर्यंतच धोत्रावर असणारा असं नसू नये.
कायम धोतर नेसणारा असावा. नाही, कथा झाली ना म्हणजे अक्षरशः कथा झाल्यानंतर तिथूनच बाहेर पडताना पॅन्ट शर्ट घालून बाहेर पडायचं. डोक्यावर टोपी, गॉगल, टी शर्ट, पॅन्ट. यजमानांना सांगायचं निघतो आता. यजमान विचारतात आपण कोण? म्हटलं मीच आता 7 दिवस कथा करून गेलो. ओळखू आला नाहीत. नाही, ते आपला 7 दिवसाचा वेश वेगळा असतो आणि नंतरचा वेगळा असतो. असं नसावं. कायम त्याने धर्माचं आचरण करावं. 7च दिवस कथा आहे ना, तर तेवढ्या दिवसामध्ये कांदा लसूण खाऊ नये असं नाही. त्या वक्त्याने आयुष्यभर कांदा लसूण खाल्लं नाही पाहिजे, बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे. होईल तेवढे नियम त्याला पाळता आले पाहिजेत. ठीक आहे, बाहेरचं पाणी आता एखाद्या वेळेस आता खूप प्रवास असतो, बिस्लरीचं प्यावं पण लागतं, कारण बोरचं पाणी बऱ्याच जणांना त्रास होतो, ते प्यावं पण लागतं. पण कांदा लसूण खाल्ला नाही पाहिजे. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर हा वक्ता सुद्धा धार्मिक पाहिजे. हे 14 लक्षणं आता हे मी आज सांगितलेत तुम्हाला. आता हे तुम्हाला उद्या विचारणार आहे. ते 14 श्रोत्याचे आणि वक्त्याचे 14, 28 लक्षणं तुम्हाला सांगायचे. कालची तशी परीक्षा घ्यायची राहिली आहे अजून. आठवत आहे का? मी काल तुम्हाला 4 वेद, 6 शास्त्र, त्याच्यात आस्तिक 6 शास्त्र, नास्तिक 6 शास्त्र आणि 18 पुराणांची नावं सांगितली होती. कसं आज सांगता का आजचं कालचं एकदम उद्या सांगता? उद्या सांगता? होय, मध्यांतानंतर सांगता. बर, तुम्ही म्हणाल तेव्हा फक्त 7 दिवसाच्या आत सांगायचं. भागवताच्या सुरुवातीला हा सगळा सप्ताह विधी सूतांनी शौनकांना सांगितला. ज्याप्रमाणे भागवताच्या महात्म्यामध्ये मंगलाचरण आहे, त्याचप्रमाणे भागवताच्या सुरुवातीला सुद्धा प्रथम स्कंदात मंगलाचरण आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वार्य मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. व्यास म्हणतायत की त्या परमसत्याचं मी ध्यान करतो. कोणाचं? पहिलं विशेषण दिले जन्माद्यस्य यतः, की जे विशेषण ब्रह्मसूत्रातील दुसरं सूत्र आहे. व्यासांनी जे ब्रह्मसूत्र रचलेत त्याच्यातील अथातो ब्रह्मजिज्ञासा हे पहिलं सूत्र आणि जन्माद्यस्य यतः हे दुसरं सूत्र आहे. जन्माद्यस्य, जन्मादि अस्य, जन्मादि नाम जन्मस्थितिभंगाः यतः भवन्ति. काल आपण थोडक्यामध्ये तो सच्चिदानंद रूपाय श्लोकाचं जे चिंतन केलं त्याच्यामध्ये जे दुसरं विशेषण होतं विश्वोत्पत्त्यादि हेतवे, त्याचाच अर्थ हा आहे. आपण विष्णू सहस्रनामात म्हणतो की नाही, यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगागमे यस्मिंश्च प्रलयं याति पुनरेव युगक्षये. पुढे आहे शेवटी किंवा यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त्यभिसं विशन्ति ते तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. आपल्याला उपनिषद सांगतं. थोडक्यामध्ये व्यासांनी अशा त्या परमसत्याला मी नमस्कार करतो, ध्यान करतो. कोणाला? जन्माद्यस्य यतः. अजून तो कसा आहे?
तो कसा आहे? स्वराट. स्वराट याचा अर्थ काय? स्वयंप्रकाशी आहे. त्याला प्रकाशित होण्यासाठी इतरांच्या प्रकाशाची गरज नाही. अजून तो कसा आहे? म्हणले तेने ब्रह्महृदय आदिकवये. आदिकवी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला ज्यांनी वेद शिकवले, ब्रह्मदेवाला या हृदयातले वेद त्याच्या हृदयात ज्यांनी घातले, अशा त्या परमसत्याचं मी ध्यान करतो. भागवताच्या प्रथम स्कंदातील पहिल्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकामध्ये भागवताचा अनुबंध चतुष्टय सांगितलाय. अनुबंध चतुष्टय याचा अर्थ काय? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. प्रत्येक गोष्टीमध्ये हे आपल्याला बघावं लागतं. भागवताचा अधिकारी कोण? भागवताचा विषय काय? भागवताचं प्रयोजन काय? भागवताचा संबंध काय? तुम्हाला मी व्यवहारातलं विचारतो, दुसरीचा मुलगा 10वीचे गणित सोडवू शकेल का? नाही. का बरं? त्याचा तो अधिकार नाही, त्याचं ते वय नाही. बरं, 10वीचा मुलगा आहे, पण त्याला 10वीचे विषयच माहिती नाहीत काय आहेत ते. तो परीक्षा देऊ शकेल का? 10वीचा पेपर देऊ शकेल का? का? त्याला त्याच्यातलं विषय माहिती नाहीत. बरं, विषय माहिती आहेत, त्याचा तो अधिकारी पण आहे, 10वीला पण आहे. पण त्याला जर सांगितलं की तो 10वीची परीक्षा दे, तो आधी म्हणणार ही परीक्षा दिल्याने माझा काय फायदा? हो की नाही? आचार्यांनी भाष्यात सांगितलंय, अकामतः क्रिया करहिचित न दृश्यन्ते. विनाकारण कोणाचीही कुठलीही क्रिया होत नाही. मला याच्यातून काय मिळणार? प्रयोजन सांगा. हे जसं व्यवहारात लागतं की नाही, तसं व्यासांनी सुरुवातीलाच सांगितलं भागवताचा अधिकारी कोण, भागवताचं प्रयोजन काय, भागवताचा विषय काय, भागवताचा अधिकारी कोण. फार सुंदर वर्णन आहे बरं. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषभिस्तत्क्षणात्. ईश्वर हा भागवताचा विषय आहे. अधिकारी कोण? कृतिभिही. थोडक्यामध्ये पुण्यवान लोक भागवताचे अधिकारी. ह्याचं प्रयोजन काय? तर त्यांनी सांगितलं तापत्रयोन्मूलनम. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या तीनही दुःखांपासून दूर करणे हे या भागवताचं प्रयोजन आहे. मला सांगा, तुम्हाला दुःख जावं वाटतं का सुख यावं वाटतं? तुम्ही म्हणाल असा कसा प्रश्न आहे? दुःख जावं वाटतं का सुख यावं वाटतं? दोन्ही पाहिजेत. दुःखही जावं वाटतं आणि सुखही यावं वाटतं. पण आता सांगा, दुःख जाऊन सुख यावं वाटतं का दुःख राहून सुख यावं वाटतं? दुःख जाऊन सुख यावं वाटतं. का माहितीये? भरपूर सुख आहे, पण थोडं सुद्धा दुःख त्या सगळ्या सुखावर पाणी टाकतं. तुम्ही बघा, सगळं आहे पण एक दुःख
रामायणामध्ये दशरथांचे शब्द आहेत. स्वतः दशरथ म्हणतायत, माझ्याकडे काय नाहीये, माझ्याकडे पत्नी आहे, माझ्याकडे राज्य आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे काम करण्यासाठी भरपूर सेवक आहेत. पण दशरथांचे शब्द आहेत, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. मला मुलगा नाही ना, त्याच्यामुळे हे सगळं सुख जरी असेल पण मला हे सगळं दुःखावह दिसतं. म्हणजे एक दुःख सगळ्या सुखावर. पहिल्यांदा आपल्या जीवनातील दुःख दूर गेलं पाहिजे. साखर कारखाना आहे, पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला शुगर आहे, चिमूटभर सुद्धा साखर तुम्ही खायची नाही. काय उपयोग आहे त्या साखर कारखान्याचा? 5 मजली घर आहे, त्याच्यावर मोठा असा छान असा एक बेड, असा पलंग, अशी गादी आहे, म्हणे एवढ्या भारीची गादी आहे. पण डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या पाठीचं कुठलं तरी एक थोडं हाड वाकडं झालंय, तुम्हाला खाली चटई टाकून जमिनीवर झोपायचे. सांगा काय करतात एवढ्या मोठ्या पलंगाचा, गादीचा? म्हणून कितीही सुख असू द्या पण आधी दुःख गेलं पाहिजे. म्हणून तुम्ही बघा, प्रत्येक शास्त्राचा मोक्ष काय आहे ते बघा एकदा. कुठल्याच शास्त्राचा फक्त सुखप्राप्ती असा मोक्ष नाहीये. न्यायशास्त्राचा मोक्ष काय आहे त्यांना विचारा. 21 दुःख ध्वंस हा मोक्ष. हा 21 प्रकारच्या दुःखांचा नाश म्हणजे मोक्ष आहे. सांख्यशास्त्रवाल्यांना विचारा तुमचा मोक्ष काय आहे. तुम्ही सांख्यशास्त्र प्रारंभच का केलं? सांख्य कारिकेची पहिली कारिका आहे, दुःखत्रयाभिघातात जिज्ञासा तदपघातके हेतौ. 3 दुःखांचा नाश करणं हे म्हणजे आमचं मोक्ष आहे. वेदांत शास्त्रांना विचारा तुमचा मोक्ष काय आहे. ते सुद्धा असंच म्हणतात, आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती ही मोक्ष. हा आधी दुःखाची निवृत्ती मग परमानंदाची प्राप्ती. मी साध तुम्हाला इथलं विचारतो, व्यवहारातलं. असं समजा आता इथं चटाया वगैरे टाकल्यात, सगळं पण खुर्चीवर बसले, तसं काही जण खाली आहेत असं समजा. खालचं न झाडता तिथं जर चटया टाकल्या तशाच कचऱ्यावर, त्या श्रोत्याला व्यवस्थित बसता येईल का? नाही ना, काहीतरी टोचेल, त्याला त्रास काहीतरी होईल की नाही. म्हणजे श्रोत्याला व्यवस्थित बसण्यासाठी काय केलं पाहिजे? काही नाही, आधी खालचा कचरा काढला पाहिजे, मग त्याला आरामाने बसता येतं. हे जसं आहे की नाही, तसं आपल्याला जर त्या परमानंदाची प्राप्ती पाहिजे असेल तर आधी आपला कचरा, थोडक्यामध्ये आधी दुःख बाजूला झालं पाहिजे, मग सुख मिळणार आहे. म्हणून तुम्ही बघा, हरिपाठ कोणाकोणाला पाठ आहे सांगा बरं. बरं, तरी पण असं एक चरण आहे की ते सगळ्यांना पाठ आहे. कुठलं सांगू? हा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. पाठ आहे ना सगळ्यांना. इथंच एवढंच मला पाहिजे होतं, माझा मुद्दा इथंच आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एकच शब्द दोनदा का? शब्द तेच आहेत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग असं आहे का हो की माऊलींना अभंग भरवायचे होते पण शब्द आठवत नव्हते, मग एकच शब्द दोनदा? काही काही जण निबंध लिहितात बघा तसंच. जर वाढवायचा असेल ना निबंध,
आम्ही त्या BA-MA परीक्षेला कधी कधी करायचो. तुम्ही काय लिहिलं ह्याच्यापेक्षा किती पानं भरवले याला महत्त्व जास्त होतं. मग आम्ही काय करायचं, तेच वाक्य थोड्या वेगवेगळ्या पद्धतीत लिहायचं. थोडक्यामध्ये आज काय जेवलं, आज पिठलं भाकरी, काल काय भाकरी पिठलं. मग माऊलींना शब्द आठवत नव्हते म्हणून त्यांनी काय केलं, भरवायचं तर आहेत बाबा तेवढे अभंग, मग हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा दोनदा लिहून टाकलं. असं आहे का? याचा सुद्धा जर आपण बारीक विचार केला तर पहिलं हरिमुखे म्हणा हे दुःख निवृत्तीसाठी आणि दुसरं हरिमुखे म्हणा हे सुखप्राप्तीसाठी. नाथ महाराजांचा हरिपाठ, हरि बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. तिथे सुद्धा हरि बोला, पहिलं हरि बोला दुःख निवृत्तीसाठी, दुसरं हरि बोला सुखप्राप्तीसाठी. मी हे का सांगतोय तुम्हाला की सगळ्यात पहिल्यांदा माणसाच्या जीवनातलं दुःख बाजूला झालं पाहिजे. आणि हे एवढं महत्वाचं जर असेल तर व्यासांनी भागवताचं प्रयोजन सांगताना असं सांगितलंय, तापत्रयोन्मूलनम. तीनही दुःखांचा नाश करणारं भागवत आहे. म्हणून आपल्याकडे वर्णन आहे, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेण भाषितम. हे भागवत आधी आपल्या जीवनातील दुःख निवृत्ती करतं. असं नाहीये की आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख येणारच नाहीत. दुःख येणं वेगळं आणि आलेल्या दुःखाचा त्रास होणं वेगळं. बरोबर आहे की नाही? परीक्षेमध्ये मार्क कमी पडणं ठीक आहे, आलं दुःख, पण काही जण असं विचार करतात की ठीक आहे यावेळेस कमी पडले ना, अजून प्रयत्न करून मी पुन्हा चांगले मिळवेन मार्क, याचा अर्थ दुःख झालं नाही. पण काही जण टेन्शनमध्ये येतात आणि आत्महत्या करतात. दुःख येणं वेगळं, होणं वेगळं, त्रास होणं वेगळं. भागवत काय करतं? भागवत दुःख येतील ठीक आहे, पण आलेल्या दुःखाचा त्रास तुम्हाला होणार नाही. तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये कमी दुःख आले का? तुकाराम महाराजांनी कधी भागवत ऐकलं नाही का? ऐकलंय. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. भक्त काय करतात? गीता भागवत ऐकतात. मग तुकाराम महाराजांना दुःख कमी होते का? एवढे दुःख होते, एवढे दुःख होते. अहो उठल्यापासून त्यांना लोक त्रास द्यायचे, पत्नी सुद्धा नाही नाही ते बोलायचे. पण तरी सुद्धा तुकाराम महाराज काय म्हणायचे? नाही, बरं झालं देवा मला तुम्ही दुःख दिले. कारण फार जर सुख मिळालं तर मी ह्याच्यात अडकेल ना संसारात, मला दुःख दिले ते बरं झालं. मी हे का सांगतोय की दुःख येणार नाहीत असं नाही. संतांना सुद्धा दुःख आली पण त्यांना कधीही त्याचा त्रास झाला नाही. हे भागवत करतं. बर, कळालं आम्हाला, अधिकारी कळाला, प्रयोजन कळालं, विषय कळालं. आम्हाला एक सांगा, हे भागवत नेमकं काय आहे? बघा, व्यासांनी या भागवताला एका फळाची उपमा दिली आहे. फळ हे झाडाला लागतं ना, मग हे भागवत रूपी फळ कोणत्या झाडाला लागलंय? निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुकाः.
बघा त्यांनी काय सांगितलं, निगम कल्पतरोर गलितम फलम. कुठल्या झाडाचं फळ आहे हे? निगम कल्पतरू. निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाचं हे फळ आहे. कल्पवृक्ष याचा अर्थ काय? कल्पतरू. कल्पतरू म्हणजे काय? कल्पितम राती, म्हणजे आपण ज्याची कल्पना केली त्याची प्राप्ती होते. तुम्हाला माहिती आहे की नाही कल्पतरू? ती गोष्ट माहिती आहे का? एक माणूस त्या झाडाखाली बसला होता, फार प्रसिद्ध गोष्ट आहे बघा. वाटसरू होता, वनातून फिरू लागला, थकवा लागला, एका झाडाखाली बसला आणि मनात विचार केला, काय बाबा एवढा थकवा, एवढं ऊन आहे, जर चांगलं थंड पाणी मिळालं असतं तर चांगलं झालं असतं. नेमकं ते झाड होतं कल्पतरूचं. झालं, लगेच त्याच्यासमोर पाणी आलं, पाणी पिलं. नुसत्या पाण्याने काय होतं? अजून लांब प्रवास करायचा आहे, पोटामध्ये थोडं अन्न गेलं तर बरं झालं असतं. बास, लगेच समोर पंचपक्वान्नाचं ताट, जेवला. आता एवढं छान जेवण झाले, जेवण झाल्यानंतर चांगली झोप लागली असती तर बरं झालं असतं, पण झोपण्यासाठी पलंग पाहिजे. पण इथं कुठून पलंग येणार? तेवढ्यामध्ये पलंग पण आला, पलंगावर पडला. पडले विचार करू लागला, मनामध्ये जे जे आपण आणलं ते ते इथं येतंय. पाणी मागितलं पाणी आलं, अन्न मागितलं अन्न आलं, पलंग मागितला पलंग आला. इथं भूत तर नसेल? भूतही आलं. मग विचार केला, अरे बापरे, आता भूत मला खाऊन तर टाकणार नाही. कल्पतरू काय करतो माहितीये का? फक्त इच्छा केली ते देतो. तो चांगलं काय वाईट काय बघत नाही. पण वेदरूपी कल्पतरू असा आहे की तो फक्त तुम्हाला चांगलं असलेलंच देतो, वाईट दाखवतच नाही. म्हणून निगम कल्पतरो हो, हे फळ कुठलं आहे? वेदरूपी कल्पवृक्षाचं. त्याच्यानंतर सांगितलं गलितम फलम, गळून पडलेलं फळ आहे. फळ गळून कधी पडतं? हो की नाही? चांगलं पिकल्यानंतर गळून पडतं, म्हणजे पिकलेलं फळ आहे. त्यातल्या त्यात शुकमुखात अमृत द्रव संयुतम, म्हणे पोपटाची चोंच लागलेली आहे याला, शुकाचार्यांची. मग मला सांगा, एक तर पिकलेलं फळ, गळून पडलेलं फळ, त्याला पोपटाची चोच लागलेलं, किती गोड झालं असेल? पक्ष्यांनी खाल्लेलं फळ गोड लागतं म्हणतात, खाऊन बघितलंय का कधी? किती गोड लागतं. म्हणून त्यांनी सांगितलं, एवढं गोड असं हे फळ आहे, तुम्ही काय करा, पिबत भागवतम, तुम्ही भागवत रूपी फळ प्या म्हणले. आता मला सांगा, फळ हे खायचं असतं की प्यायचं असतं? खायचं असतं. मग व्यास कसं म्हणतात फळ प्या? का त्याचा ज्यूस करून प्या म्हणतात? ठीक आहे, नाही सगळे फळ. सफरचंद खातो की पितो? मग हे फळ प्या कसं म्हणतायत? याचं कारणच एक आहे, प्रत्येक फळामध्ये काही ना काही त्याज्य अंश आहे. तुम्ही बघा, डाळिंब सगळं खाता येतं का? वरचं टाकून द्यावं लागतं. टरबूज का वरच्या सकट खाता? नाही ना. आंबा, आता आंब्याचं सीझन चालू आहे सध्या. आंबा कसं करता? साल टाकून द्यायची, मधलं खायचं, पुन्हा कोय टाकून द्यायची.
फणस, तुम्ही कुठलं, हे बघा समोर केळी आहे माझ्या इथं, केळीचं काय करायचं, साल टाकून द्यायची आणि मधलं खायचं, आहे ना असं. जे प्रत्येक फळामध्ये काही ना काही त्याज्य अंश आहे. पण व्यासांनी सांगितलं भागवत रूपी हे फळ असं आहे, याच्यामध्ये त्याज्य अंशच काही नाही. हे फळ कसं आहे, रसयुक्त फळ आहे. म्हणून तुम्ही काय करा, हे फळ एकदम प्यायला सुरुवात करा. आणि किती वेळ म्हणले, आलयम. आलय म्हणजे आपला लय होईपर्यंत प्या, किंवा मनाचा लय होईपर्यंत, थोडक्यामध्ये मन शांत होई भरेपर्यंत प्या. म्हणून एक शब्द टाकलाय, ऐका भागवत कितीदा, मुहुरहो. आता या ठिकाणी एवढे भागवत झालेत, पण तरी सुद्धा आपण तेवढ्याच गर्दीने का ऐकतो, तेवढ्याच संख्येने का ऐकतो, मुहुरहो. ते वारंवार पेण्यासाठी सांगितलेलं आहे. नाहीतर झालं अधिक मासामध्ये एकदा आम्ही कथा ऐकली, आता बस पुढच्या अधिकापर्यंत कथा ऐकण्याची गरज, असं नाही. मुहुरहो. आणि एक शब्द दिलाय, रसिकाहा. कोणी प्या, जे रसिका आहेत ना त्यांनीच प्या. नाहीतर काय होतं माहितीये का, काहीतरी कथेचे विनाकारण वेगळे अर्थ काढायचे आणि भागवताला नावं ठेवायची. म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्ही येऊच नका इकडं. एका कवीने ब्रह्मदेवाला प्रार्थना केलेली आहे, देवा माझ्या जन्माला, माझ्या वाटेला कुठलेही दुःख मला येऊ देत, मी काही म्हणणार नाही तुला, इतर तापशतान यदृच्छया, मला येऊ द्यात दुःख, पण अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मा लिख मा लिख मा लिख. तीनदा सांगितले त्यांनी. अरसिकाला सांगण्याचं माझ्या वाटी कधी येऊ देऊ नकोस. म्हणून कोणी प्यायचं, ते रसिकांनी. बर, कळालं आम्हाला हे भागवत हे फळ आहे, वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. शौनकांनी हे सगळं ऐकलं. शौनक आपण काल ऐकलं की नैमिषारण्यामध्ये शौनकाधिक ऋषी बसलेले आहेत. हे सगळं त्या दोघांचा संवाद चालू आहे ना, ऋषी आणि सूतांचा. शौनकांनी सूतांना विचारलं, आम्ही इथं किती वर्ष बसणार आहेत, सहस्त्र सममासत, 1000 वर्ष इथं बसणार आहेत. कशासाठी, आपण काल नैमिषारण्याचे अर्थ बघितले बघा. नैमिषे अनिमिष क्षेत्रे, त्या अरण्याला नैमिष नाव का पडलं वगैरे काल मी सगळं सांगितलंय तुम्हाला. ते नेहमी तिथं पडली त्या चक्राची म्हणून त्याला नैमिषारण्य, किंवा भगवंताने एका निमिषामध्ये त्या असुराला मारलं म्हणून त्याचं नाव नैमिषारण्य वगैरे वगैरे. त्या नैमिषारण्याला एक विशेषण आहे, अनिमिष क्षेत्रे. अनिमिष, अनिमिष याचा अर्थ काय, निमी म्हणजे पापण्या, म्हणजे ज्यांना पापण्या नाहीत ना त्यांना अनिमिष म्हणतात. पापण्या कुणाला नसतात माहिती आहे, म्हणजे देवतांना पापण्या नसतात. मग अनिमिष क्षेत्र म्हणजे काय, देवतांच्या क्षेत्रात, थोडक्यामध्ये शुभ क्षेत्रात. मग कथा कुठं करावी, शुभ क्षेत्रामध्ये कथा करावी. अनिमिष क्षेत्रात सगळे ऋषी आलेले आहेत. कशासाठी, सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्त्र सममासत. सत्र चालू आहे. सत्र कोणाला म्हणायचं, बरेच जण असं अर्थ करतात, सत्र म्हणजे यज्ञासाठी बसले. सत्राची पण व्याख्या आहे. आपण जर भागवतावरची श्रीधरी वंशीधरी जर टीका बघितली, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे अर्थ पाहायला मिळतील. सत्र कोणाला म्हणायचं, बहुभ्यो दीयते यत्र तृप्यंती प्राणिनो बहु कर्तारो बहवो यत्र तत्सत्रमभिधीयते.
ज्या ठिकाणी भरपूर दान धर्म केल्या जातं, ज्या ठिकाणी अनेक प्राण्यांची तृप्ती होतीये, ज्या ठिकाणी अनेक कर्ते आहेत त्याला सत्र म्हणा. सत्रासाठी सगळे बसलेत. अजून एक फार सुंदर हे शब्द दिलाय बरं, सत्रम स्वर्गाय लोकाय. बरेच जण म्हणतात ते सत्र कशासाठी चालू होतं? स्वर्गाय लोकाय म्हणजे स्वर्ग लोकासाठी. पण मला सांगा, स्वर्ग लोकासाठी शौनकादिक ऋषी सत्र करतील का? स्वर्ग लोक, आपण काल शौनकांची विशेषण बघितली. ते कोण कोण वृद्ध होते, कुलपती होते, बहुवृच म्हणजे ऋग्वेदी होते. कुलपती कोणाला म्हणायचं? काल मी तुम्हाला सांगितलं ना, छात्राणाम दशसाहस्त्रम योन्नदानादि पोषणात अध्यापयति विप्रर्षी असौ कुलपती स्मृतः. मग ते स्वर्गासाठी यज्ञ करतील का? नाही. मग स्वर्गाय लोकाय याचा अर्थ काय? स्वर्गाय बघा बरं, संस्कृत आपण जर याचे समास केले ना, स्व याचा अर्थ स्वर्ग, आणि त्या स्वर्गामध्ये ज्याचं गायन केल्या जातं त्याला म्हणायचं स्वर्गाय. थोडक्यामध्ये स्वर्गामध्ये विष्णूंचं गायन होतं म्हणून स्वर्गाय म्हणजे विष्णू, आणि स्वर्गाय लोकाय म्हणजे विष्णूंचा लोक. कुठला? वैकुंठ. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. तर त्या परमपदाच्या प्राप्तीसाठी सत्र आहे, स्वर्गासाठी नाही. तिथं सगळे ऋषी बसलेत. शौनकांना आनंद झाला. सूत महर्षी आलेत, सूत ऋषी आलेत. पुन्हा शौनकांनी सूतांना 6 प्रश्न केलेत. बरं बघा, 6 प्रश्नांचे उत्तर म्हणजे पुढे असं भागवत आपल्याला म्हणता येईल. 6 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद् विनिश्चितं पुंसाम एकांततः श्रेयः तन्न शंसितुमर्हसि. आचार्य, मला एक सांगा, माणसाचं परम कल्याण कशात आहे ते सांगा. पुंसाम एकांततः श्रेयः, माणसाचं श्रेय कशात आहे? बघा बरं, श्रेय वेगळं आणि प्रेय वेगळं. उपनिषदांनी फार सुंदर वर्णन केलंय. श्रेय वेगळं आणि प्रेय वेगळं. एका वाक्यात सांगू का? श्रेय याचा अर्थ जे आपल्याला कल्याणकारी आहे ते, आणि प्रेय याचा अर्थ जे आपल्याला आवडतं ते. त्यातल्या त्यात उदाहरण सांगू का? असं समजा, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे श्रेय आहे, आणि आपल्याला 8 वाजता उठायला आवडतं हे प्रेय आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर श्रेय प्रेयचा फरक. शौनकांनी विचारलं, निश्चित आमचं परम कल्याण कशात आहे ते सांगा. बर. दुसरा प्रश्न विचारला, भूरिणी भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः अत साधोत्र यत्सारम समुद्रत्य मनीषया. ऐकण्यासारखं खूप आहे, पण सगळ्यांचा सार आम्हाला सांगा. तिसरा प्रश्न विचारला, भगवंत देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी अवतार का घेतला? त्यानंतर भगवंतांनी कोणत्या कोणत्या लीला केल्या ते आम्हाला सांगा. भगवंतांनी कोणते कोणते अवतार घेतले ते सांगा. आणि सगळ्यात शेवटी धर्म कं शरणं गतः, भगवंत स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला
ते आम्हाला सांगा. असे 6 प्रश्न विचारलेत. याच्यात पण बघा बरं, माणसं प्रश्न का विचारतात आणि माणसांनी प्रश्न का विचारावेत हे आपल्याला या शौनक आणि सूतांच्या संवादातून लक्षात येतं. प्रश्न का विचारले जातात म्हणजे अनेक कारण आहेत. तुम्हाला सांगू का? एक पहिलं कारण, समोरच्या व्यक्तींना अडवण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारले जातात. हो की नाही? आपल्या तुम्ही जर कधी शास्त्रसभा ऐकली असेल तर इथं नाही का झाली कधी, पण सबनीस गुरुजींनी तर ऐकलेली असेल. तर त्या शास्त्रसभेमध्ये काय असतं माहिती आहे का? असे वेगवेगळ्या शास्त्रातले शास्त्रीय लोक आलेले असतात आणि समजा एक वेदांत शास्त्राचा आहे, एक न्यायशास्त्राचा आहे. मग वेदांत शास्त्र, समजा आता मी वेदांतात बोलतोय तर मी काय म्हणणार, मन हे इंद्रिय नाही. लगेच सबनीस गुरुजी न्यायशास्त्रातून म्हणणार मन हे इंद्रिय आहे. मी म्हणणार नाहीये, ते म्हणणार आहे. म्हणलं मी विचारणार कस काय? ते म्हणणार मी गीता वाचलेली आहे, गीतेमध्ये सांगितले मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि करिष्यति, आहे की नाही गीतेत? मनःषष्ठानि इंद्रियाणि. मग मी म्हणणार तसं नाही हो. मग एक व्याप्ती सांगणार, यद यतगत संख्या पूरकम तत्तज्जातीयम, ही व्याप्ती योग्य नाही. ते थोडा अवघड विषय त्याच्यात मी पण असं असतं. मग ते म्हणणार नाही, अजून मला माहिती आहे एक प्रमाण. भगवंतानी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितलाय बघा. कशा कशाचा मध्ये मी काय आहे, तर त्या विभूती योगामध्ये इंद्रियाणा मनश्चास्मी, सगळ्या इंद्रियांमध्ये मी मन आहे. मग त्यांनी सांगितलं इंद्रिय मन आहे, तुम्ही कसं काय नाही म्हणता? मग मी म्हणणार इंद्रियेभ्य पराह्यर्थ अर्थेभ्यश्च परम मनः, असं वचन सापडतं. इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ, त्या विषयांपेक्षा मन श्रेष्ठ. म्हणजे इंद्रिय वेगळं मन वेगळं झालं. मुद्दा काय बघा, हा जो वाद वाढत जातो. मलाही उत्तर माहिती आहेत, त्यांनाही माहिती आहेत, पण प्रश्न का विचारायचे, समोरच्याला अडवायचं इथं. आता अडवण्यासाठी प्रश्न विचारले जातात. मग शौनकांनी सूतांना अडवण्यासाठी प्रश्न विचारले का? बघू तुम्हाला येतं का? नाही. बघा, जर जिज्ञासा असेल तरी सुद्धा प्रश्न विचारतो माणूस, जाणून घ्यायचंय. शौनकांनी का प्रश्न विचारले माहिती आहे? एक, त्याचे 2-3 कारण आहेत. जर मी त्यांना प्रश्न विचारले, सूत हे संत आहेत, विचारलेल्या प्रश्नांची त्यांना उत्तर द्यावे लागतील की नाही? द्यावे लागतील ना. काय आहे, जेवढा वेळ उत्तर द्यावे लागतील तेवढा वेळ तिथं त्यांना थांबावं लागेल. तेवढा वेळ थांबल्यानंतर तेवढा काळ मला सत्संगती लाभेल म्हणून प्रश्न विचारले. सत्संगतीसाठी. दुसरी गोष्ट, सकाळी यज्ञ चालू आहे, दुपारचा वेळ वाया जातोय ना. मग वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रश्न विचारलेत. हे 6 प्रश्न ज्या वेळेस त्यांनी ऐकले ना शौनकांनी, सूतांनी, सगळ्यात पहिल्यांदा सूतांनी शुकाचार्यांना नमस्कार केलाय. मंगल त्यांनी सुद्धा केलं. आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देतो, ते सगळे प्रश्न आपल्याला भागवतात मिळणार आहेत,
पण त्याच्या आधी, ते सांगण्याच्या आधी तिघा चौघांना नमस्कार करावा. कोणाकोणाला? नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. ततो जयमुदीरयेत. जय या शब्दाचा अर्थ काय? जय म्हणजे फक्त पुराण नाही. जय शब्दाची पण व्याख्या आहे. जय ऐकून ठेवा फक्त. जय कोणाकोणाला संज्ञा आहे. अष्टादश पुराणानि रामस्य चरितं तथा कार्ष्णं वेदं पंचमंच यन् महाभारतं विदुः तथैव विष्णुधर्माश्च शिवधर्माश्च शाश्वताः जयेति नाम तेषांच प्रवदन्ति मनीषिणः. एवढ्या सगळ्यांना जय अशी संज्ञा आहे. 18 पुराण, इतिहास, महाभारत, रामायण, ह्या सगळ्यांना जय संज्ञा आहे. म्हणजे याच्यातील काही जरी सांगायचं असेल तर नरनारायण, व्यास, सरस्वती देवी या सगळ्यांना नमस्कार करावा, मगच सांगावं. म्हणजे तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारलेत. पहिल्यांदा त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांची स्तुती केली. बघा बरं, म्हणजे आपल्याकडे जर संत आले तर त्यांना काय विचारावं हे आपल्याला या प्रसंगातून कळतं. घरी साधू आले, कधी महाराज, गुरुजी, कोणी विद्वान वक्ते आले, चहा दूध झाला, महाराज एक विचारू का? काय? ते पोराचं लग्न होत नाही हो. म्हणजे ते मोक्ष द्यायला बसलेत, तुम्ही त्यांना विचारायचं पोराचं लग्न होत नाही. साधू घरी आले, महाराज सोयाबीनचा भावच वाढत नाही हो, कापसाचा भावच वाढत नाही, काय करावं? तसं नाही. म्हणून काय विचारावं? जर समोर विचारण्यासारखे व्यक्ती जर आले तर आपलं उद्धार, आपलं कल्याण कसं होईल हे विचारावं. 6 प्रश्न विचारलेत आणि एका एका प्रश्नांची उत्तर देत आहेत. तुम्ही मला म्हणता ना की सगळ्यात माणसाचं कल्याण कशामध्ये आहे, श्रेय काय आहे, प्रेय काय आहे? आणि ऐका, सवयी पुंसाम परो धर्मो यतो भक्ति रधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता यया आत्मा संप्रसिद्धती. त्यांनी सांगितलं की भगवंताविषयी अहैतुकी भक्ती आणि अप्रतिहता म्हणजे सलग असणारी भक्ती, हे जर तुम्ही कराल तर तो सवयी पुंसाम परो धर्म, हा त्याच्यामध्येच तुमचं परमकल्याण आहे. तुम्हाला सांगतो, भागवताच्या प्रथम स्कंदातील 2ऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 ते श्लोक क्रमांक 22, जवळपास 17 श्लोकामध्ये सूतांनी शौनकांना साधना मार्ग सांगितलाय. भागवतात एक एक विषय असे आहेत, फक्त तेवढ्याचा जरी विचार केला तरी दुसरं ऐकायची गरज नाही. म्हणजे सगळं पुढचं का ऐकावं लागतं? तो तेवढा साधना मार्ग कळण्यासाठी पुढचं ऐकावं लागतं. तुम्ही भक्ती करा, कशी करा? अहैतुकी. अहैतुकी म्हणजे त्याच्यामध्ये काही हेतू नसला पाहिजे. आता ते आपण भक्ती करतो बघा तुम्ही, 1,00,000 रुपयाची लॉटरी लागू दे, ₹1,25,000 सत्यनारायण करतो, हो की नाही? लॉटरी कितीची? 1,00,000ची. सत्यनारायण आपली भक्ती कशी आहे? काहीतरी मला मिळावं, त्याच्यामध्ये मिळायचं खूप असतं, पण देताना ते
वाणाला आता मकर संक्रांतीच्या वेळेस बघा काय काय देतात, कंगवे देतात. आता इकडचं आहे की नाही माहिती नाही, आमच्याकडचं सांगतो. कंगवे एवढालेच कंगवे असतात, म्हणजे त्या कंगव्यानी मुंगीचे केस सुद्धा विंचरता येऊ नयेत असे कंगवे असतात ते. आरसे असतात बघा, आरसे केवढाले, म्हणजे ते आरशात तोंड बघायचं असेल सगळं तर असं फिरवावा लागतो आरसा सगळीकडे. तसं नाही. आता अधिक मास चालू आहे, ते अनारसे देतात बघा, ते 30 आणि 3. आमच्या पाठशाळेत एकदा घडलेली घटना आहे. एक बाई आली, महाराज आमच्या गुरुजींना म्हणाले, गुरुजी तुम्हाला मला ते 33 अनारसे द्यायचेत म्हणे. ठीक आहे, कधी देऊ? गुरुजींनी सांगितलं कधी द्या, महिनाभर कधी या. ती बाई आली एके दिवशी, पिशवीत हात घातला आणि एक एवढासा डब्बा बाहेर काढला तिने. झालं. आता गुरुजीने सांगितलं पोरांना एक मोठं ताट आणा म्हणे. कशासाठी? 33 अनारसे काढायचेत ना. तिने सांगितलं थांबा 1 मिनिट, गरज नाही म्हणले ताटाची. म्हणे कस काय? तिने त्या डब्बीचं झाकण काढलं, एवढ्या डब्बीमध्ये 33 अनारसे बसवले होते. म्हणजे एवढे अनारसे छोटे, त्या एका अनारशाला एकच खसखस चिटकलेलं होतं. बघा कसे केले असतील. रेसिपी जाणून घ्यायची का सांगा. तसं नाही. अहैतुकी आणि अप्रतिहता, जे करायचंय ते मनातून आणि अहैतुकी हेतून असला पाहिजे. अप्रतिहता याचा अर्थ काय? सलग केलं पाहिजे. आपल्याला देव फक्त एकादशीलाच आठवतो. मंदिरात जायचं, चला आज भजन आहे, आज एकादशी आहे, मग बाकीचे 14 दिवस कुठं जातो पांडुरंग? तसं नाही. अप्रतिहता, सलग पाहिजे. तुम्हाला मी व्यवहारातलं सांगतो. असं समजा एक मुलगा डॉक्टरांकडे गेला, मला ताप आलाय डॉक्टर, तुम्ही मला गोळ्या द्या. डॉक्टरांनी 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या. घरी गेला, डॉक्टरांनी सांगितलं सकाळ संध्याकाळ घ्यायच्या. घरी गेला, 2 महिन्यानंतर डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेब कालच माझ्या गोळ्या संपल्यात आणि अजिबात रोग बरा झाला नाही. डॉक्टर म्हणाले, बाबा तू कधी आला होतास? म्हणे 2 महिन्याखाली. तुझ्या गोळ्या कधी संपल्या? म्हणे काल संपल्या. म्हणे किती दिवसाच्या गोळ्या? म्हणजे 4 दिवसाच्या दिल्या होत्या. मग तुझ्या काल कशा संपल्या? त्याने सांगितलं मी काय केलं म्हणे, फक्त दर रविवारी सुट्टीच्या दिवशी एक गोळी घेतली. रोग बरा होईल का? नाही ना. का बरं? त्याचं कारणच एक आहे, त्याचा रोग त्या 4 दिवसाच्याच गोळ्यांनी कमी होणार होता, पण त्या गोळ्या त्याला सलग घ्यायच्या होत्या. अप्रतिहता, सलग घ्यायच्या होत्या. सलग घेतल्या असत्या तर त्याचा रोग बरा झाला असता. हे जसं आहे ना, तसं आपल्याला भक्ती करायची आहे, थोडीच करायची आहे, पण तीच भक्ती सलग करायची. अगदी दिवसातून 15 मिनिट देवासाठी द्यायचे, पण ते सलग दररोज नित्य निरंतर द्यायचे. हाच तुमचा खरा धर्म आहे. देवाला जास्त देवासमोर जायचं नाहीये. मी तर खूप पुढे जाऊन सांगतो, फक्त देवाला जर दररोज एक नमस्कार जरी केला, एक नमस्कार बरं, तरी सुद्धा आपल्याला देवाची प्राप्ती होणार. तुम्हाला मी एक व्यवहारातलं विचारतो. तुम्हाला सेव्ह नसलेल्या नंबरवरनं, वेगळाच नंबर आहे, दररोज कुणाचा तरी मिस कॉल येतोय. तुम्ही 1 दिवस सोडून देताल, 2 दिवस सोडून देताल, 3 दिवस, 4 दिवस, जाऊ द्या बाबा कोणाचा आहे की जाऊ द्या. महिना 2 महिना कधीतरी बघताल की नाही बाबा, एकदा बघावं तरी कुणाचा आहे, होईल की नाही?
देवाला दररोजचा नमस्कार म्हणजे देवाला मिस कॉल आहे आपला. एक नमस्कार देवाला सुद्धा म्हणावं लागेल, बाबा दररोज कोण मला येऊन नमस्कार करतोय, कोण मिस कॉल देतोय, कधी ना कधी त्याला सुद्धा बघावं लागेल. म्हणून तुम्ही किती भक्ती करता याला महत्व नाही, तुम्ही कशी भक्ती करता याला महत्व आहे. आणि हाच खरा धर्म आहे असं सांगितलं. शौनकांनी पुढे प्रश्न विचारले की ते भागवत जे तुम्ही सांगताय त्याची निर्मिती कशी झाली, ते व्यासांनी शुकाचार्यांना कसं शिकवलं आणि परीक्षित राजांनी त्या गंगेच्या तटावर जाऊन ते कसं ऐकलं, त्यांना शाप का मिळाला, ते सगळं तुम्ही आम्हाला सांगा. सुतांनी सांगितलं त्याची सगळी उत्तरं मी तुम्हाला देतो, परंतु आता 6:05 झालेत, त्यामुळं एक मधला छोटासा आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेक झाल्यानंतर मग आपण पुढची कथा बघूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. गोपाल कृष्ण भगवान की जय.